नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याविषयी अनुद्गार काढले आणि त्याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक काळ असल्यामुळे तीव्रपणे उमटली. शरद पवार यांच्या रोगाच्या संदर्भामध्ये आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत त्यांनी अतिशय घृणास्पद अशी टिप्पणी केली. जाणून घेऊयात यावरती अजित पवार यांचं वक्तव्य. काल खरं तर एक सदाभाऊंकडून वक्तव्य आलं, त्याचं तुम्ही ट्विटही केलं होतं. काय सांगाल? खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, सुसंस्कृतपणा कसा दाखवायचा असतो, विरोधकांच्याबद्दल बोलत असताना कशी पातळी सोडायची नसते, कमरेखालचे वार कसे करायचे नसतात, काही आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु ते मांडण्याची काही पद्धत असते, हे सगळं त्यांनी आपल्याला शिकवलं. आणि तीच पद्धत पुढं वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पवारसाहेब अशा अनेक मान्यवर, विलासराव देशमुख अशा अनेक मान्यवरांनी तीच पद्धत पुढं त्या ठिकाणी चालू ठेवली. पण हे जे काही काल वक्तव्य केलं ते अतिशय निषेधार्ह आहे. त्याचा तीव्र शब्दामध्ये मी कालच निषेध केला. मी ट्विट पण केलं. मी नुसता तेवढ्यावर थांबलो नाही, मी त्यांना फोन केला. त्यांना म्हणलं की अजिबात तुमचं केलेलं स्टेटमेंट आम्हाला कुणाला आवडलं नाही, हे तुम्ही बंद करा. अशा पद्धतीनं वैयक्तिक कुणाच्याबद्दल बोलणं ही आपली पद्धत नाहीच आहे आणि त्याबद्दलचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि फक्त पवारसाहेबांच्याबद्दल तर हे असं पुन्हा घडताच कामा नये. पण इथून पुढं महाराष्ट्रामध्ये अनेक नेतेमंडळी येतील, अनेक राजकीय पक्षाचे वक्ते येतील, अनेक राष्ट्रीय नेते येतील. कुणीच कुणाच्याबद्दल बोललं नाही पाहिजे. तुम्हाला काय भूमिका मांडायची ती मांडा ना. तुमची विचारधारा, इतरांची विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, परंतु ते मतमतांतर मांडत असताना काहीतरी त्याला ताळमेळ तरी असला पाहिजे. आणि हे अतिशय निंदनीय प्रकार आहे. म्हणजे त्याला म्हणतो ना आपण विनाशकाली विपरीत बुद्धी, त्यातला प्रकार आहे. तर त्यांनी सांगितलेलं नाही आता अशी परत गोष्ट होणार नाही. बघू. दादा, खरं तर सदाभाऊ खोत आज पुण्यामध्ये येणार होते, त्यांची पत्रकार परिषद बी होती आणि पवार गटाचे म्हणजे सगळे कार्यकर्ते अग्रेसिव्ह दिसत आहेत, कुठेतरी ते आंदोलन करणार होते, त्यांची ही पत्रकार परिषद उधळून लावणार होते. तुम्ही त्यांना काही सांगितलं का येऊ नका तुम्ही काही दिवस? मी कशाला, मला काही माहिती, मी असं सांगितलं नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही जे काही बोललेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीनं बोलून तुम्ही नवीन प्रश्न निर्माण करू नका. वडीलधारी लोकांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं महाराष्ट्र सहन करत नाही, आम्ही लोक सहन करत नाही, आम्हाला ते मान्य नाही. दादा, सदाभाऊंची खरेदी पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केलेली साहेबांच्या विरोधात, आपल्या विरोधात. म्हणजे अगदी ते धुळ्याच्या डेअरीचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल, त्या काळात त्यांना आतही जावं लागलं. सातत्याने मागचं मला माहिती नाही, हे आत्ताचं केलेलं आहे, हे त्यांनी चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्याचा निषेध केलेला आहे. हे अतिशय निंदनीय प्रकार त्यांनी केला. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. भ्रष्टाचाराच्या केसेसमधले जेल भोगलेले नवाब मलिक यांच्या प्रचाराकरता आता अजित पवार सज्ज झालेत असं एकंदरीत चित्र आहे. आणि मी का त्यांचा प्रचार करणार याचं त्यांनी कारणही दिले. दादा, तुम्ही आज मुंबईला जाणार आहात, नवाब मलिकांची रॅली आहे, तुम्ही रॅलीमध्ये सहभागी होणार आहात का? त्यांची प्रचाराची मोठी जंगी रॅली आहे. अरे बाबा, आम्ही त्यांना उमेदवारी दिली ना, घड्याळाचं चिन्ह दिलंय ना, मग तुम्ही जाणार आहात? आम्ही त्याच्यामध्ये जाणारच ना. अजूनपर्यंत नवाब मलिकांच्यावर आरोप झाले, आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही दोषी कसा ठरवता? दादा, काल प्रवीण दरेकरांना विचारलं, सगळ्यांना विचारलं, ते म्हणे आम्ही जाणार नाही त्यांच्या प्रचाराला. नाही, ठीक आहे ना, त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे.
ह्याला पाडा त्याला पाडा अशी भूमिका कोणीही घेऊ शकत नाही. आणि BJP म्हणजेच भारतीय जनता पक्ष हा एक अखंड एकसंघ पक्ष आहे आणि निवडणुकीला तो एकसंघप्रमाणेच पुढे जाणारा आहे आणि तो विजयी होणार आहे, असं भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. अपेक्षित नव्हती आणि त्यामुळे काही काळ आम्हाला सरकारच्या बाहेर राहावं लागलं. परत आता जे सरकार आले त्या सरकारने अशा लोकहिताच्या योजना केलेल्या आहेत आणि केवळ विकासाचं राजकारण घेऊन, विकासाची भूमिका घेऊन आम्ही सर्व प्रचाराच्या मैदानात उतरलेलो आहोत. आम्हा सर्वांना पक्षाने दायित्व दिलेलं आहे. पक्षाने दिलेला आणि महायुतीच्या विजयासाठी केलेला संकल्प आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. आज मला वाटतं पुणे शहरामध्ये 6 आपल्या जागा आपण लढतो आहोत आणि आपण त्याच्यावर विजयी होणार आहोत. अशा प्रकारे 8 पैकी 6 आहेत आणि आता 8च्या 8 जागा आम्ही विजय प्राप्त करण्यासाठी कंबर कसणार आहोत. प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महायुतीचं काम मनोभावे करणार आहे. प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता जो उमेदवार आपल्या समोर आहे त्याच्यासाठी कष्ट करणार आहे. साहजिक आहे, राजकारणात काही ठिकाणी मनासारखं झालं असेल नसेल, पण भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक संस्कार आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक DNA आहे आणि त्याप्रमाणे ते जेव्हा निर्णय होतो तोपर्यंत एखाद्या गोष्टीची मागणी करू शकतात, पण जेव्हा निर्णय झाल्यानंतर पक्षाचा अंतिम आदेश मान्य करून कामाला लागत असतात. अंग जपून सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आम्ही विजयाकडे वाटचाल करत आहोत. महाराष्ट्र मोदीजींनी एक विजन दिलेलं आहे देशाला. या देशाला 100 वर्ष जेव्हा पूर्ण होती स्वतंत्र मिळवून, तेव्हा हा देश एका उंचीवर बघण्याचं त्यांचं एक स्वप्न आहे. ज्येष्ठ काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्याविषयी सदाभाऊ खोत यांनी जे विधान केलं त्याच्या विरोधात आज महाराष्ट्रात निदर्शनं झाली, तशी ती पुण्यातही झाली. तेथील सभेमध्ये सदा खोत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाषणामध्ये पवार साहेबांचा जो अवमर्द केला, त्या ठिकाणी त्यांच्यावरती जी टीका केली ती या महाराष्ट्राला शोभणारी नाही आहे. सदा खोत असतील, निलेश राणे असतील, पडळकर असतील, ही भारतीय जनता पक्षाची कुत्री आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्यापुढे तुकडा टाकतो आणि भुकायला लागतात. पण ही भुकली तरी आम्हाला त्याची काही कदर नाही आहे. परंतु आम्हाला सगळ्यात वाईट वाटतं या अनाजी पंथाचं. या देवेंद्र फडणवीस स्वतःचा पक्ष सुसंस्कृत पक्ष आहे म्हणून सांगतात, सुसंस्कृतपणाचा पांघरून घेतात आणि अशा पद्धतीने या कुत्र्यांना ते खाद्य घालतात. आणि काल त्या ठिकाणी भाषण चालू असताना देवेंद्र फडणवीसांनी जर उठून त्यांना थांबवलं असतं तर आम्ही म्हटलं असतं की हे खरे सुसंस्कृत आहेत. पण ते गालातल्या गालात त्या ठिकाणी हसत होते. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला त्यांचा पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. सदा खोत आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सला येणार होते. आम्ही त्यांना आव्हान दिलं होतं की तुमची प्रेस कॉन्फरन्स कशी होती हे आम्ही पाहू. पण ते शहाणे झाले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. ठीक आहे, आज रद्द केली, पण तुम्ही ज्या वेळेला पुण्यामध्ये याल त्यावेळेला पुणेकरांचा महाविकास आघाडीचा हिसका काय आहे ते आम्ही त्यांना दाखवू. तुम्ही पुण्यामध्ये येणार नसाल, तुमच्यात हिंमत असेल, तुमच्या पृष्ठभागामध्ये दम असेल तर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहोत. तुमचा समाचार घ्यायला पुणेकर महाविकास आघाडी सज्ज आहे. अरुण बोल. दादानी पण निषेध केलेला आहे. तुम्ही कसं नुसता निषेध करून चालणार नाही. तुम्हाला जर का खरोखर साहेबांबद्दल काही प्रेम असेल तर तुम्ही मग अशा पद्धतीने, हे पहिली वेळ नाही आहे, यापूर्वी देखील अनेक वेळ झाली. दादा स्वाभिमानी असतील तर दादा महायुतीमधून बाहेर पडतील आणि त्यांचा निषेध करतील. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून खास तुमच्याकडे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष हा आश्वासनांची खैरात करताना आपल्याला दिसतोय. पण ही आश्वासनं निवडणूक झाली तर पूर्ण होणार का? मागच्या 5ही विधानसभेच्या निवडणुकींचा जर आपण अभ्यास केला तर दिसून येतं की त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी दिल्या त्यातल्या 20% कुठलाच राजकीय पक्ष त्या गोष्टी पूर्ण करू शकला नाही. अनेक योजना अशा आहेत की त्या राज्याला कर्जबाजारी करत चाललेल्या आहेत. 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्यावरती उपलब्ध आहे अशी माहिती जर आपण घेतली
तर महाराष्ट्रामध्ये पुढील 20 वर्षामध्ये विकासाची दिशा काय राहणार हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. लाडक्या बहिणीचे 1500 रुपयाचे 3000 रुपयापर्यंत करू, लाडक्या भावाला 10,000 रुपये देत आहेत, सिनियर सिटीजनची पेन्शन वाढवत आहेत, यामुळे राज्याचा विकास होईल का हा एक प्रश्न सत्ताधारी पक्षाला आणि निवडणुकीत जे आश्वासनं देत आहेत त्यांनाही होईल. खटाखट हा एक वाक्प्रचार आता अतिशय निवडणुकीमध्ये गाजतोय. राहुल गांधी यांनी जिलेबीच्या कारखान्याविषयी केलेलं स्टेटमेंट आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती याच्यामध्येही तफावत आपल्याला दिसून आली. चारित्र्य हनन करून लोक मतं देतात का हा महत्त्वाचा मुद्दा आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलेला आहे. पुण्यामध्ये येऊन पुणे जिल्ह्यातल्या एका ज्येष्ठ नेत्याविषयी त्याच्या चारित्र्याचं हनन केलं गेलं. त्याचं नाव न घेता त्याची रिॲक्शन इतकी तीव्र झाली की ज्या लोकांनी पुण्यामध्ये येऊन असं विधान केलं त्यांना भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये मतं फारशी मिळू शकली नाही. तेव्हा निवडणुकीत स्वतःच्या विचारांचं, स्वतःच्या वक्तव्याचं, स्वतःच्या शब्दांचं योग्य प्रकारे मूल्यमापन करून जर तो जनतेच्या समोर गेला तर मतांमध्ये परिवर्तन नक्की मिळतं. मतांमधलं परिवर्तन तुम्हाला सत्तेच्या जवळ घेऊन जातं किंवा सत्तेपासून लांब टाकतं. तेव्हा सत्ताधारी पक्ष आणि विरोधक या दोघांनी प्रचारामध्ये योग्य ती पातळी राखलीच पाहिजे आणि त्याकरता निवडणूक आयोग ही कशी भूमिका घेतं हेही महत्त्वाचं आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.